आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। सर, एकीकडे आपलं विधान खूप मोठ्या प्रमाणात गाजलेलं बघायला मिळालं की दोन शिवसेना एकत्र येणार। आता नेमकं म्हणणं काय आहे? आता नेमकं सर वरच्या पक्षातील नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? दोन शिवसेना एकत्र येण्याची परिस्थिती आहे का? बघा, मी जे काही वक्तव्य केलं ते हे की कॉमन लोकांना वाटत होतं की यांच्यामध्ये फूट पडू नये। नक्की आहे, फूट पडू नये, पण पाडली कोणी? त्यांनी पाडली। त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं होतं आणि सगळी विचारधाराच त्यांनी बदलून टाकली ना। शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली विचारधारा सर्व बदलली आणि ती घेऊन आम्ही चाललो। म्हणून आता ज्या विधानसभेच्या निवडणुकीवर जो परिणाम झालेला आहे, हे गाड्याला आम्हाला निघाले होते, स्वतःच्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडले आणि आम्हाला जे आम्ही 40 वर होतो आज 60 वर गेलो। म्हणजे शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये केलेलं वक्तव्य तो आठवत असेल, जर 40च्या एकही कमी आलं तर मी शेती करायला जाईल, आज 60 आले। आणि जे म्हणत होतं की मुख्यमंत्री कोण, त्याचं नाव डिक्लेअर करा, आज त्यांना विरोधी पक्ष नेता पद सुद्धा मिळत नाही अशी त्यांची अवस्था झालेली। म्हणून आता त्यांच्याबरोबर जाणं किंवा ते आमच्याबरोबर येणं हे शक्य नाहीये। आता हे पाणी फार पाटाखालून वाहून गेलेलं आहे। मातोश्री ज्याचा धाक एका काळी होता, त्या मातोश्रीचा धाक संपलेला आहे। आता सिल्वर ओकचा धाक या सर्वांवर आहे। म्हणून सिल्वर ओकची हुजरी गिरी करण्यामध्ये यांचा तर टाइम चाललेला आहे। तुम्ही पाहता सिल्वर ओकला हे जातात, शरद पवारला पाहिलं मातोश्रीवर नाही। म्हणून आता त्या विचारधारामध्ये ते गेल्यामुळे, हिंदुत्व सोडल्यामुळे आता त्यांचं आणि आमचं एकत्र येणं शक्य नाही। सर, एकीकडे हे मनोमिलनाची चर्चा जी आहे ती सध्या सुरू असतानाच दुसरीकडे आता काळी जादू होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जातोय की वर्षा बंगल्यावर अशा संदर्भात काही गोष्टी होतात आणि म्हणूनच तिथे मुख्यमंत्री जात नाही, असं त्यांनी संशय व्यक्त केलाय। अहो, येता संजय राऊतला काही काम नाही। काळी जादू करून जर काही घडत असेल मग मुख्यमंत्री कायम राहायला पाहिजे होता। काळी जादू करून जर असं काही होत असेल तर मग सगळ्या सीट आमच्या निवडून आल्या पाहिजे होत्या। अशा जादूटोण्यामुळे सीट येतात का? मग यांच्याकडे येणारा बंगाली जादूगार काय झालं त्याच्यामुळे यांच्या सीट का नाही वाढल्या? ही अंधश्रद्धा दाखवायची, लोकांना सांगायचं की काहीतरी जादूटोना करतात, असं नसतं होत। जादूटोण्यावर जर राजकारण चालत असेल ना, मग लोक राजकारण बाकी करणं सोडून देतील आणि ते महाराजाला घेऊन बसतील ना। महाराज जर तुमचं भलं करत असेल तर मग आपण महाराजाला धरू ना, कशाला काम करायचे लोकांचे? म्हणून ह्या गोष्टीला अर्थ नसतो। आता मी मंत्री आहे, आजही मला बंगला नाही, जे काही फ्लॅट दिलेलं आहे त्याचं काम आता आणखी 2 महिने चालणार आहे, म्हणजे काय तिथे काळी जादू झाली? हे बालिशपणाचे वक्तव्य करणं हे संजय राऊतचं आता छंद झालेला आहे। अशाच संदर्भात वक्तव्य करताना त्यांचं हेही म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर नाराजी बघायला मिळत आहे, महायुतीमध्ये नाराजी बघायला मिळत आहे। एकीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाराजी आहे, दुसरीकडे बीडच्या मुद्द्यावर महायुतीमधलेच 2 पक्ष आमने सामने आहेत आणि आता आपण बघतोय की अशा पद्धतीनं नाराजी जी आहे ती अगदी वक्तव्य उदाहरणासह दिली जात आहेत। काय एकूण उत्तर आहे त्याला? काय तर महायुतीमध्ये कसली नाराजी आली? 2 पालकमंत्र्याचा वाद जो होता ते मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून सोडवतील, 1-2 दिवसात त्याचा फायनल होऊन जाईल। कसला वाद आला? बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली, उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या पक्षांचे तिथं मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली, आरोपीला कठोर शिक्षाही दिली जाईल। आणखीन काय पाहिजे? नाराजगी कशामुळे होते? हे फक्त नेगेटिव्ह सेट करतात, अशी कोणतीही नाराजगी नाही। त्याच्यामुळे आता टोकाचं भांडण काहीतरी होईल असं कोणताही त्यांना जे काय वाटतं तसं या पक्षामध्ये होणे किंवा या युतीमध्ये होणं शक्य नाही। महायुती कायम आहे का? कारण महायुती जर कायम आहे असं म्हटलं जात आहे तर भाजप एकीकडे महापालिका निवडणुकीमध्ये सोबळाचा नारा देखील देताना बघायला मिळतोय। बघा, कार्यकर्त्याचा उत्साह वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात। प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात, त्यांनाही वाटतं की आपलं नशीब आता या वेळेला तरी आपलं नशीब आता आपली लॉटरी लागेल, तो त्या पद्धतीने काम करत असतो आणि त्याचं मनोबल खचू नये म्हणून ह्या अशा सगळ्या घोषणा होतात। परंतु मुंबई महानगरपालिका शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा आम्ही मिळूनच लढवणार आहोत। युतीमध्ये लोकांचा कल हा मतदान करण्याकडे असतो, त्याचा परिणाम तुम्ही विधानसभेला पाहिला। युती म्हणून लढलो, इतके बहुमत मिळालं, त्याच पद्धतीचं बहुमत या मुंबई महानगरपालिकेने मिळेल आणि आम्ही महायुती म्हणूनच लढू।
पण एकीकडे विधानसभा निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळेस भाजप मोठा भाऊ म्हणून समोर आला होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सीटा देखील निवडून आलेल्या बघायला मिळत आहेत. तर मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका हे एक वेगळं नातं बघायला मिळत आहे आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेवर झेंडा कोणाचा तर शिवसेनेचा की भाजपचा अशी देखील चर्चा होताना बघायला मिळते आणि त्यासाठी भाजपने तयारी केली आहे. तर शिवसेनेची तयारी तशी आहे? शिवसेनेची तयारी आहेच. आम्ही प्रत्येक वार्डामध्ये काम करतोय. प्रत्येक ठिकाणचे नगरसेवक जवळपास आतापर्यंत आमच्याकडे 32 नगरसेवक हे उभाटाचे आमच्याकडे पक्षात आलेले आहेत. म्हणून आमची तयारी जोरदार आहे. परंतु झेंडा कोणाचा तर झेंडा हा हिंदुत्वाचा तिथे फडकेल आणि कोणत्या पक्षाचा महापौर बसेल याची रणनीती आजच्या घडीला ठरवता येत नाही, तर ते निवडणुकीच्या नंतर मग कोणाचा महापौर बसेल हे वरिष्ठ नेते मिळून ठरवतील. आजच्या घडीला काहीतरी वक्तव्य करणं, आमचाच महापौर होईल मग तुमचाच महापौर होईल, मग या गोष्टीमध्ये मग पाडापाडीचं सत्र सुरू होतं. म्हणून ते न करता निवडणुकीनंतर महापौर ठरेल. पण मग एकत्र लढणार असं या पार्श्वभूमीवर सध्याचं मत आहे? सर्वांचंच मत आहे एकत्र लढलं पाहिजे. युती म्हणून जर लढलं तर तुम्हाला कोणीही हरू शकत नाही, हे सर्वसामान्याचं मत तुम्हाला मी सांगतोय. म्हणून युती म्हणूनच लढलं पाहिजे आणि युती म्हणून जिंकलं पाहिजे. पण मग एकटं लढण्याची जेव्हा जर पाळी असेल तर शिवसेनेची ताकद तितकी असेल का किंवा कशा पद्धतीनं प्लॅनिंग असू शकतो? तो सगळा वेळेवरचा भाग आहे. प्रत्येक पक्ष आपापली तयारी करत असतो. आम्ही आमची तयारी केलेली असते. जर असं काही कदाचित घडू नये, पण जर घडलं तर मग वेगळं लढायला काही हरकत पण नाही. मग शिवसेने उद्या खरं तर मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणात आरोप असाही होतोय की महानगरपालिकेच्या ठेवी मोठ्या प्रमाणात काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे बजेटमध्ये नेमकं सर्वसामान्यांना मिळणार काय? सर्वसामान्याला मिळण्यासाठीच आपण एक प्रयत्न करतोय. मुंबईला या 25 वर्ष खड्ड्याची मुंबई समजली जायची, आज तिथे सर्वीकडे कामं चालू आहे. ठेवी जपून ठेवणं आणि लोकांना खड्ड्यातून प्रवास करायला लावणं हे योग्य नाहीये. तुम्हाला व्याजासाठी तुम्ही ठेवी ठेवलेल्या नाहीत, तर लोकांच्या उपयोगासाठी त्या ठेवी आहेत. हा, तिथं गैरप्रकार होत असेल निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु लोकांना जे सामान्य कर मुंबईकर जे आहेत, जे कर भरतायत, त्यांना जर तुम्ही सुविधा देऊ शकत नसाल मग काय त्या पैशाचा अर्थ? म्हणून चांगलं काम करणं, उद्याचा अर्थसंकल्प तुम्ही जर पाहाल त्यामध्ये मुंबईकरला दिलासा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. तर याच निमित्तानं आणखीन एक बाब पुढे येते की 3,000 फाईल्स ज्या आहेत त्या गहाळ झाल्या असल्याची माहिती पुढे येते की मुंबई महानगरपालिकेतील 3,000 फाईल्स गायब आहेत आणि त्या संदर्भात कॅगने देखील 15 दिवसात रिपोर्ट काढायला सांगितलेला आहे. याच्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, फाईल गायब झालेल्याच आहेत. मुंबई महानगरपालिका लुटून खाणाऱ्याची एक टोळी तिथं कार्यरत होती. कुणाला ठेका दिलाय, कुणाची बिलं निघतायत, कसे बिलं निघतायत, या सगळे प्रकार जे आहेत ना, ज्याला म्हणता येईल की मुंबई अक्षरशः ओरडून यांनी खाल्लेली. म्हणून महाराष्ट्राचं काही हो, मुंबईचं बजेट एका छोट्या राज्यावर इतकं आहे आणि त्याच्यातून मिळणारा जो काही पैसा आहे त्याच्यावरच अनेक लोक मोठी झालेली आहेत. आणि म्हणून मुंबई त्यांचा आत्मा आहे. त्यांना मुंबई त्यासाठी पाहिजे की आम्हाला हे कुरण दुसऱ्याच्या हातात जाऊ द्यायचे नाही. म्हणून आता कॅगने अहवाल दिलेला आहे. आता त्याची चौकशी होईल. गहाळ झालेल्या फाईली कुणाच्या होत्या, कोणी कामं केलेली हे याचं फाईल जरी गहाळ झाल्या तर त्याचा रेकॉर्ड हा कुठं ना कुठे मिळेल. म्हणून चौकशी झाल्यानंतर हे जे काही मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये अडकतील जरूर. कोण अपेक्षित आहे? कारण गेली 25 वर्ष जी आहे ती शिवसेनेची सत्ता होती, त्यानंतर 3 वर्ष प्रशासन त्या ठिकाणी कार्यरत होतं. काय वाटतं कोण दोषी असू शकतो? मग ज्यांनी सत्ता भोगली तरी तोच असेल ना, दुसरं कसं असू शकतं? टेंडर एखाद्या हॉटेलमध्ये बसून फायनल व्हायची, विदाउट पर्सेंटेजचे टेंडर फायनल होत नव्हती. मोठी उलाढाल त्या ठिकाणी होत होती. हे करणारे कोण होते? ते सत्ताधारीच होते. त्यांच्याशिवाय पान हलत होतं का काँग्रेस होती का बाकीचे इतर पक्ष होते? कोणी नव्हतं. एक हाती सत्ता चालून जे मुंबईला लुटलंय ते आता बाहेर येईल आणि त्याच्यामध्ये हे आरोपी सुद्धा जेलमध्ये जातील एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर ज्या फाईली मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ झाल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक मोठे मासे सापडण्याची शक्यता आहे आणि नक्कीच ते जेलमध्ये देखील जातील असा विश्वास या ठिकाणी संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन नितीन सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.